हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आहे जी असणार TVSची मॉडेल तुम्हाला दाखवतो कुठे येते. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे. ही आहे TVSची iQube S मॉडेल. S व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट मिळतात. एक असणार बेस, एक असणारे एक iQube TVSची S मॉडेल आणि एक असणारे iQubeची ST मॉडेल. अशी तुम्हाला 3 व्हेरियंट असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पण वेगवेगळे भेटतील. ज्यावरती तुम्हाला आज पूर्णपणे रिव्ह्यू होणार, तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. पण त्याच्याआधी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे हे असतात. आपलं याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे आपलं वोल्टेजचा तो प्रकार तुम्हाला एक 650 वोल्टचं तुम्हाला एक ॲम्पियर दिली असणार आहे पॉवर आणि एक असणार आहे 950 वोल्टची. 2 प्रकारे तुम्हाला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे 0 to 80 जी चार्जिंग असणार 4.5 तासामध्ये तुमची होऊन जाते. आणि अजून एक जो असणार आहे दुसरावाला 950ची जी असणार आहे ती 2.5 तासामध्ये तुमची होऊन जाते 100% चार्जिंग. याच्यामध्ये तुम्हाला जे पण फीचर असणार आहे ते पण तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे LED मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेली असेल, कॉलिंग अलर्ट असणार आहे, नंतर टर्न बाय टर्न तुम्हाला नेव्हिगेशन भेटून जाईल यामध्ये. आणि याच्यामध्ये काय काय फीचर जे असतील तुम्हाला ते सांगून देणार आहे. आज तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्टिंगला करतो पहिल्यांदा फ्रंटपासून. ठीक आहे, फ्रंटला बघितलं तुम्हाला बघितं हे हेडलाईट जो असणार आहे तुम्हाला पूर्णपणे दिलेला असणार आहे हा LED मध्ये. ठीक आहे, हेडलाईट खाली असेल, LED मध्ये दिलेला असणार आहे. इथं तुम्हाला हा दिलेला असणार DRF इकडच्या साईडला. इथं तुम्हाला दिलेलं असणार TVSची ब्रँडिंग दिलेली असेल आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे, iQubeची तुम्हाला इथं पण ब्रँडिंग दिली असेल. LED मध्ये तुमचे हे दिलेलं असणार आहे हेडलाईट. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिले असणार आहे LED मध्ये इकडच्या. ठीक आहे, पुढचं मडगं जे असतं तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. फ्रंटच्या टायरची तुम्हाला साईज असणारी ही 90-12 इंच असणार. दोघे टायर तुम्हाला सेम दिले असेल आणि दोघे टायर तुम्हाला दिले असणार ट्यूबलेसमध्ये ठिकाणी. आणि जी टायरची कंपनी तुम्हाला दिली असणार TVSमध्ये. ठीक आहे, इकडे जायला. आणि मधला ही जे असणार डिस्क ब्रेक ही तुम्हाला एवढी दिलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार फ्रंटची 220 mm पर्यंत. आणि ही जे असणार ऑलवेज तुम्हाला या टाईपमध्ये भेटेल, ब्लॅक विथ सिल्वरच्या मध्ये भेटेल तुम्हाला विचारलं. पुढं सस्पेन्शन जे असणार आहे तुम्हाला देत असणार आहे टेलिस्कोपमध्ये. आणि हे पाठीमध्ये तुम्हाला पण फायबरमध्ये तुमचं हे मडगे दिले असणार आतमध्ये हेडला. साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून येतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही. चावी तुम्हाला अशी असणार दिलेली. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त अशी की भेटेल या ठिकाणी. याच्याला तुमचं हुक दिलेलं असेल. ठीक आहे, टो करण्यासाठी. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये. ठीक आहे, याच्याला तुम्हाला मॅट बीट पण होतील याच्यामध्ये. रिअल फुटरेस असणार दिलेलं. याच्याला मग तुम्हाला iQubeची ब्रँडिंग दिली असणार आहे इलेक्ट्रिकमध्ये. ठीक आहे, S व्हेरियंट असणार आहे. सीट तुम्हाला असं दिलेलं. ठीक आहे, सिंगलमध्ये. आणि टिचिंग असणार आहे रेड कलरमध्ये. हे जे असणार आहे आपलं ग्रॅब हँडल ते तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये एका साईडला. आणि हा पार्ट तुम्हाला थोडंसं सॉफ्टमध्ये दिले असणार आहे. एका साईडला तुमचं हे मशीन तुम्हाला असं दिलेलं असणार एका साईडला. 2 टायर हे असणार तुम्हाला दिलेलं. इकडे जागा तुम्हाला रिफ्लेक्टर पण मिळून जाईल त्या ठिकाणी. आणि पाठीमागच्या टायरची पण तुम्हाला साईज सेमच दिलेली असणार आहे. इकडे साईडला पण तुम्हाला हा पार्ट तुम्हाला खालचा पूर्णपणे दिला असणार आहे हा फायबरमध्ये. ठीक आहे, इकडे साईडला. आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क असणार आहे आणि रिअर तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक दिलेला असणार आहे 130 mm पर्यंत. आणि या मशीनमध्ये तुम्हाला जी पीक पॉवर जी भेटते तुम्हाला ती 4.4 kW भेटते. आणि रेटेडची पॉवर आहे तुम्हाला ती भेटते 3 kW पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला तो पीक टॉर्क जो भेटतो तुम्हाला तो 140 Nm पर्यंत भेटतो. आणि जो रेटेड पॉवर आहे टॉर्क आहे तो तुम्हाला भेटतो 33 Nm पर्यंत या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला लिथियम आयनची बॅटरी दिलेली असणार आहे. आणि इकडच्या हा जो आपला पार्ट आहे इकडच्या आपण एक सीट पण तुम्हाला ओपन करून दाखवतो. ठीक आहे, सीट तुम्हाला असं असणार दिलेलं. बाकीचा हा तुमचा हा पार्ट असणार तुम्हाला इथं हे दिलं असतं नाही पावला या टाईपची तुम्हाला वायर असणार दिलेली. ठीक आहे, आणि हे तुमचं हे असणार मशीन या ठिकाणी तुम्हाला चार्ज करण्यासाठी या ठिकाणी. बाकी तुम्हाला याच्यामध्ये काही येत नाही. ठीक आहे, बॉक्समध्ये तरी पण 33 लिटरपर्यंत तुमची हिची बूट पेट दिलेली आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक सिंगल तुम्हाला हेल्मेट भेटेल. ठीक आहे, झालं. इथे झालं तुमचं हँडल तुमचं असं असणार दिलेलं. तुम्हाला 5 ते 7 इंचमध्ये तरी दिलेलं असणार तुमचा हा पुढचा डिस्प्ले या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला पण चालू पण करून दाखवतो. अशा टाईपमध्ये तुमचा डिस्प्ले दिलेला असणार त्याच्यासाठी iQubeचं. सध्या साईड स्टँड आहे लावलेला म्हणून तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, साईड स्टँड तुम्हाला काढून पण दाखवतो काय काय असणार आहे. हे तुम्हाला हॅझर्ड लॅम्प दिली असणार आहे. आपलं हे असणार आहे पार्किंगचं. हे असणार आहे आपलं मोड्सचे दिले असणार आहे ठिकाणी. हे आपले हेडलाईटचे कंट्रोल असतील. आणि हे आपलं हे असणार आहे जॉयस्टिक तुम्हाला ऑपरेटिंग करण्यासाठी. ठीक आहे, टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. या टाईपमध्ये तुमचं हे दिले असणार आहे. ठीक आहे, याच्या आपण जसं तर आपण ऑन करतो त्यामुळे तुम्हाला स्टार्ट होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे, 100 किलोमीटरपर्यंत तुमची जी रेंज दिलेली असणार आहे 95% तुम्हाला ते दाखवतो येतो. बॅटरी चार्ज आहे त्या ठिकाणी.
आता सध्या गाडी ऑन आहे, ठीक आहे. इकडे तुम्हाला इथं तुम्हाला इको मोड दिले असणार आहे, डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिले असणार आहे, एव्हरेज किती आहे ते, ठीक आहे. इकडे किती किलोमीटर झाले ते, आणि इथं तुमचं रेंज लिहिलं असणार आहे. 95% तुमची बॅटरी चार्ज आहे इकडे चाईडला, ठीक आहे. ट्रिप ए ट्रिप बी आपण या जॉयस्टिकनुसार इथं आपण इथं हँडल्स करू शकतो. वरती तुम्हाला कॉलिंग कंट्रोल हे दिसणार आहे, कॉलिंग अलर्ट असणार आहे, ब्लूटूथ ती तुम्हाला कनेक्शननुसार आपण मेसेज अलर्ट, कॉलिंग अलर्ट, नंतर मग नेटवर्कचं दिलं असणार आहे, बॅटरीची लेवल किती असेल ती पण माझ्यामध्ये दिसत आहे, ठीक आहे. याच्या एंडला जॉयस्टिकने आपण जनरल सेटिंगमध्ये पण जाऊ शकतो, डेट, डिस्प्ले आणि साऊंड. तुम्हाला तसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तसंच ब्लूटूथची कनेक्टिव्हिटीनुसार तुम्ही कॉलिंग अलर्ट भेट, तुम्हाला नॅव्हिगेशन सगळं तुम्ही इथं माय व्हेकलमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल, सर्व्हिसची, एरर, डिजिटल डॉक्युमेंट, नंतर मग TPMS म्हणजे तुमचं टायर प्रेशर मॉनिटर पण तुम्हाला समजून जाईल, ट्रिप मीटर किती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला समजून जाईल. अरे एक मिनटं, ट्रिप मीटर, ट्रिप ए, ट्रिप बी, लास्ट ट्रिप मीटर, याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसून जाईल. अजून एक असणारे तुम्हाला सॉफ्टवेअर, प्रायव्हसीमध्ये तुम्हाला दिली असणारे सेफ्टी, कनेक्टिव्हिटी दिलेली असणारे, डिस्प्ले, कॉल असणार आहे, मतलब मेसेज तुम्हाला दिले असणार आहे, नोटिफिकेशन पण दिले असेल या ठिकाणी, ठीक आहे. ऑन ऑफ तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला हे मोड दिले असणार आहे, ठीक आहे. प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल जेव्हा तुमची गाडी जेव्हा रजिस्टर होईल तुमच्या नावावरती तेव्हा तुमची पूर्ण प्रोफाईल त्यात तयार होऊन जाईल. याच्यामध्ये अजून तुम्हाला एवढंच फक्त तुम्हाला सेटिंग दिली असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे आणि डेट पण दिलेली असते, आणि हे आपले टर्न इंडिकेटर लाईट्स, आणि सेमच तुमचं हे फास्ट लाईट भेटायला, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हा सॉकेट दिलेला असणार आहे चार्जिंग करण्यासाठी, पोर्ट या ठिकाणी, ठीक आहे. लावू शकता तुम्ही चार्जिंग करण्यासाठी. यामध्ये तुम्हाला जी मोड जे भेटतात तुम्हाला इको आणि एक असणार आहे पॉवर, असे तुम्हाला 2 मोड भेटतील. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे मॅक्झिमम पॉवर ती तुम्हाला वेगळी दिली असणार आहे. एक 78 आहे आणि पॉवरमध्ये 78 to 85पर्यंत भेटते, आणि आपली जी नॉर्मल मोडला ते तुम्हाला त्याच्यात 50पर्यंत. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण मोबाईलद्वारे आपण एक तर कनेक्शन करू शकतो, ठीक आहे. तुम्हाला प्रोफाईल बिफाईल पण तुम्हाला सेट करता याच्यामध्ये, आणि तुमची जी पण बॅटरी चार्ज असणार आहे 0 to 80% तुम्हाला ती दिसत राहील यामध्ये किती आहे ती. याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे आपले टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे, लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिली असणार, डिस्टन्स टू एमटी लाईट दिली असणार आहे, पार्क असिस्ट दिलेलं असणार आहे, नंतर मग रिव्हर्स असिस्ट तुम्हाला मोड पण दिलेलं असेल याच्यामध्ये, आणि म्युझिक कंट्रोल असणार आहे, आणि इग्नॉइंट मोड असणार दिलेलं याच्यामध्ये, जिओ फेन्स असेल दिलेली, अँटी थेफ्ट अलर्ट दिले असणार आहे, लाईव्ह लोकेशन स्टेटस दिले असणार आहे, फ्लिप की असणार आहे LED लाईटमध्ये, ठीक आहे. USB तुम्हाला चार्ज तुम्हाला दाखवला सीटच्या आतमध्ये असणार तुम्हाला दिलेला, पार्किंग ब्रेक लेवल दिलेलं असणार यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. या चार्जमध्ये दिलं असेल हे बटन या चार्जला, हे बघा DL पण तुमची इथं ऑन होऊन जाते, ठीक आहे. जसं आपण गाडीचं चावी ऑन करता, आणि हेडलाईट पण तुमचे ऑन होते, ठीक आहे. या चार्जला इकडच्या गाडीला पण तुम्ही सुद्धा तिथं तुम्हाला TVSची ब्रँड मिळून जाईल इलेक्ट्रिकमध्ये. मोटर तुमच्या याच्या डम दिली असणार आहे, पाठीमध्ये सस्पेन्शन तुम्हाला दिली असणार आहे, हे आपले ॲडजस्टेबल असणार आहे, हायड्रोलिक असणार आहे, 20 ट्यूब शॉक ऑप्शन दिली असणार पाठीची तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं दिली असणार टेल लाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे LED मध्ये, ठीक आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला सीमा दिली असतील त्याच्याला आपल्या LED मध्ये दिली असतील, दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर होऊन जाईल, आणि हे आपलं नंबर प्लेट तुम्हाला जागायचं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिली असणार आहे त्याच्याला. स्मार्ट झोडेटमध्ये तुमची ही बाईक स्कूटी असणार आहे, ठीक आहे. याच्या इकडे जाऊन तुम्हाला एक बटन दिलं असेल पार्किंगचं या ठिकाणी. सध्या अंधारामध्ये मला दिसत नाही आहे, हे बघा अंधारामध्ये दिसतच नाही आहे. यामध्ये तुम्हाला डायमेन्शन लेंथ असणार आहे 1805 mm पर्यंत, विथ दिली असणार 775 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1140 mm पर्यंत, सीट हाईट दिलेली असणार आहे तुम्हाला 770 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअरन्स असणार दिलेलं 157 mm पर्यंत, व्हील बेस दिलेलं असणार आहे 1301 mm पर्यंत. यामध्ये तुम्हाला जे एक्सलेशन दिलेलं असणार आहे 0 to 40 किलोमीटरची तुम्हाला 4 ते 4.2 सेकंदामध्ये भेटून जाईल. तुम्हाला असे स्क्वेअरमध्ये स्कूटर दिलेले. यामध्ये तुम्हाला या स्कूटरची जी प्राईस आहे भिवंडी टेम्परच्या ठिकाणी याची असणार आहे 1,63,000 ऑल ओव्हर तुमची जी पण हे असणार आहे एक्सेसरीज ते तुम्हाला इन्क्लूड असणार आहे. फर्स्ट गार्ड नंतर रिअर गार्ड तुम्हाला याच्यामध्ये सगळं ॲड असणार आहे दिलं.
पासिंग मिसिंग सर्व असेल, इन्शुरन्स असणार दिलेलं, नंतर मग INDची तुम्हाला नंबर प्लेट दिली असेल, हेल्मेट पार्किंग किंवा समोर तुम्हाला याच्यामध्ये ते भेटून जाईल. भिवंडी टेमकरमध्ये तुम्हाला ही प्राईस असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस असेल तुमची ती चेंजेस होते. एस व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही प्राईस असणार आहे आणि जी iQube ची जी मॉडेल आहे त्याच्यात तुम्हाला ती थोडीशी 10 ते 12,000पर्यंत तुमची थोडीशी कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये प्राईस. तुम्हाला जर ही स्कूटर परचेस करायची असेल तर तुम्हाला ह्या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. भिवंडी टेमकरच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला दिलेला असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. चला मित्रांनो, अशीच एक स्कूटर घेऊन किंवा बाईक घेऊन पुढच्याच भेटूया. आतापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. त्याच्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.